विधिमंडळाचं उद्या एकाच दिवसाचं अधिवेशन होणार आहे। मराठा आरक्षणाबाबत कायदा मंजूर केला जाणार आहे। त्याआधी मागासवर्ग आयोगाचा अहवाल मंत्रिमंडळासमोर मांडला जाईल। अधिवेशनासाठी विधिमंडळामध्ये सर्व तयारी सध्या सुरू आहे। मराठा आरक्षण चर्चेसाठी उद्या विशेष अधिवेशन जे आहे ते मुंबईत बोलवण्यात आलेलं आहे। विधान भवनात हे विशेष अधिवेशन जे आहे ते उद्या पार पडणार आहे। आपण पाहू शकतो की तयारी जी आहे त्या विशेष अधिवेशनाची सध्या विधान भवन परिसरात सुरू असलेले पाहायला मिळते। एक दिवसाचं हे अधिवेशन जे आहे ते असणार आहे। मराठा आरक्षणाबाबत चर्चा विधिमंडळात करण्यासाठीचं अधिवेशन बोलवण्यात आलेलं आहे। सकाळी राज्यपालांच्या अभिभाषणाने या अधिवेशनाला सुरुवात होईल आणि त्यानंतर मराठा आरक्षणाबाबत चर्चा जी आहे ती केली जाणार आहे। या संपूर्ण अधिवेशनामध्ये जे अध्यादेश मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने काढलेला आहे त्या अध्यादेशावरती चर्चा जी आहे ती संपूर्ण अधिवेशनात दिवसभर होईल आणि त्यानंतर कायद्यात या अध्यादेशाचं रूपांतर या अधिवेशनात केलं जातं का हेही बघावं लागणार आहे। सत्ताधारी असतील किंवा विरोधकांनी दोन्ही बाजूंनी मराठा आरक्षणाबाबत ही चर्चा जी आहे ती केली जाणार आहे। एक दिवसाचं विशेष अधिवेशनाची ही सगळी तयारी विधान भवन परिसरात होताना आपल्याला पाहायला मिळते। मराठा आरक्षणाबाबत मराठा समाजाचं सुद्धा या सगळ्या अधिवेशनाकडे लक्ष लागलेलं आहे। मनोज जरांगे पाटील यांनी आधीच म्हटलं होतं की लवकरात लवकर अधिवेशन घेऊन याचं कायद्यात रूपांतर जी अधिसूचना काढलेली आहे त्याचं करावं अशी त्यांची मागणी होती आणि त्यानंतर हे विशेष अधिवेशन उद्या पार पडतंय। कॅमेरामन हरीश नेगीसह विनायक डावरुंग, TV9 मराठी।